श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 6 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 2 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. कन्स्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कम सर्कल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल DSP विथ साईड 7.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे DSP, त्याची साईड आहे 7.5 सेंटीमीटर. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तिन्ही साईडचं मेजरमेंट सेम, म्हणजे ते किती आहे 7.5 सेंटीमीटर. आणि त्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे इन सर्कल आणि सर्कम सर्कल्स. ओके, आणि नंतर आपल्याला मेजर म्हणजे त्याचे जे रेडाय येतील त्याचे काय मेजरमेंट करायचं आहे. ओके, म्हणजे इन सर्कल आणि सर्कम सर्कलचं रेडियस जे येतील त्याचं मेजर फाइंड करायचं आहे. आणि नंतर आपल्याला रेशिओ काढायचा आहे. बघा कशाचं काढायचं आहे, तर रेडियस ऑफ सर्कम सर्कल आणि रेडियस ऑफ इन सर्कल त्याचा रेशिओ आहे हा फाइंड करायचा आहे. ओके, फर्स्ट आपण काय इक्विलॅटरल ट्रायंगल DSP काढून घेऊया. त्यासाठी आता 7.5 सेंटीमीटरचं एक लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ओके, 7.5 सेंटीमीटर. सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करून घेऊ. ओके, आणि नंतर आपल्याला ह्या दोन्ही साईड 7.5 सेंटीमीटरच्या काढायच्या आहेत. त्यामुळे आपण कंपॉसचा यूज करून काय करूया, स्केलच्या मदतीनं आपण 7.5 अंतर घेऊया. ओके, बघा आता बरोबर 7.5 अंतर घ्यायचं आहे आपल्याला. राईट, आणि आपल्याला हे काय आर्क काढून घ्यायचे आहेत. ह्या साईडनं काढला तसंच आपल्याला ह्या साईडनंही काढायचं आहे. राईट, आणि आपल्याला हे काय जॉईन करून घ्यायचे आहेत. आता इथं जॉईन करून घेतला तसंच ह्या साईडने काय जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, आणि हा कोणता झालेला आहे ट्रायंगल, तर DSP. आता आपल्याला इन सर्कल काढायचं आहे. राईट, त्यासाठी आपल्याला कोणतेही दोन अँगलचे बायसेक्टर काढावे लागणार आहेत. आणि बायसेक्टर कसे काढायचे आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता मी P या अँगलचा बायसेक्टर काढते. त्यासाठी आता इथं जसा आर्क मी ह्या लाईनला काढते तसाच ह्या लाईनलाही आपण आर्क काढून घ्यायचा आहे. राईट, नंतर कंपासमध्ये अंतर वाढवायचे आहे. आणि नंतर काय करायचं आहे, तर ह्या पॉईंटपासून इकडं एक जसा आर्क काढून घेतोय तसाच इकडंही आर्क काढून घ्यायचा आहे. राईट, आणि आपल्याला काय करायचं, हे जॉईन करायचं आहे. ओके, हे जॉईन करायचं आहे. आता आपण अँगल P चा बायसेक्टर काढलेला आहे, तसंच आपण अँगल D चाही बायसेक्टर काढूया. आता एका साईडनं तर ऑलरेडी आपण हे काढलेलं आहे का, तर हा काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण फक्त ह्या साईडनं काढूया. राईट, म्हणजे हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, आर्क काढून घ्यायचे आहे. इकडून काढून घेतला तसंच ह्या साईडनंही काढायचे आहेत. ओके, आणि आपल्याला काय हे आता जॉईन करायचे आहेत.
राईट. आता नेक्स्ट बघा, तर आपल्याला कंपासमध्ये इथून इथपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. राईट. आणि आपल्याला काय इन सर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके. आता आपण हा इन सर्कल ड्रॉ करून घेऊया. दोन मिनिट. इन सर्कल काय असा ड्रॉ करून घ्यायचा. ओके. राईट. आणि आपल्याला नंतर आता काय करायचं आहे, तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे इथून इथपर्यंतचं कोणत्याही ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत असं अंतर घेऊन आपल्याला काय काढायचं आहे, तर सर्कम सर्कल काढायचं आहे. राईट. त्यासाठी आपल्याला काय आता हे करणं गरजेचं नाही, म्हणजे साईडचे बायसेक्टर काढणं काही गरजेचं नाही, का तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून. बघा आता मी कंपासमध्ये बरोबर काय एवढं इथून इथपर्यंत बरोबर अंतर घेतलेलं आहे आणि काय आता सर्कम सर्कल ड्रॉ करत आहे. ओके. राईट. हा आपला काय सर्कम सर्कल काढून झालेला आहे. ओके. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे की म्हणजे रेशिओ, सर्कम सर्कलचा रेशिओ आणि इन सर्कलचा रेशिओ काढायचा आहे. राईट. आधी फर्स्ट आपण रेडियस, सर्कम सर्कलचा रेडियस काय आहे तो मेजर करूया. रेडियस ऑफ सर्कम सर्कल किती आहे ते मेजर करूया डायरेक्ट. ओके. आणि आपण ह्याला एम हे नाव देऊया, म्हणजे डी एम हे अंतर असेल तेवढंच काय होणार आहे, रेडियस ऑफ सर्कम सर्कल होणार आहे. आपण काय स्केलच्या मदतीनं रेडियस काढूया सर्कम सर्कलचा. आता डी एम हे अंतर बघूया किती येते ते. बघा आता तुम्ही बघितलं तर किती येते. ओके. तर 4.2 आलेलं आहे. ओके. 4.2 सेंटीमीटर रेडियस ऑफ सर्कम सर्कल डीएम झाला आणि हा किती आलेला आहे, 4.2 सेंटीमीटर. नंतर आपल्याला रेडियस ऑफ इन सर्कल ही काढायचं आहे. रेडियस ऑफ इन सर्कल. ओके. आणि तो काय येतोय, तर आता आपल्याला इथंही नाव द्यायचं आहे. इथं आपण नाव एन देऊया, म्हणजे एम एन हे अंतर असेल तेवढं काय असणार आहे, रेडियस ऑफ इन सर्कल. राईट. इन सर्कल म्हणजे हा आतला सर्कल आणि त्याचा रेडियस हा झालेला आहे. आता तो किती आहे तो आपण बघूया. तुम्ही बघितलं तर हे किती आलेलं आहे बघा अंतर, 2.1 सेंटीमीटर. राईट. 2.1 सेंटीमीटर. आणि आपल्याला ह्याचा आता रेशिओ काढायचा आहे, म्हणजेच डीएम अपॉन एम एन. डीएम अपॉन एम एन इज इक्वल टू किती आता, 4.2 अपॉन 2.1. ओके. आणि आता तुम्हाला माहीत आहे 21 1 ज 21, 21 2 ज 42. राईट. म्हणजे ह्याचा रेशिओ काय येतोय तर 2/1. राईट. देअरफोर म्हणजेच डीएम इज टू एम एन इज इक्वल टू 2:1. म्हणजे ह्याचा रेशिओ कसा असतो, तर इन सर्कलच्या डबल सर्कम सर्कलचा रेडियस असतो. ओके. राईट. आता आपण काय क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल NTS where NT is equal to 5.7 centimeter, TS is equal to 7.5 centimeter and angle NTS is equal to 110 degree and draw in circle and circumcircle of it. आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे NTS. तो किती आहे तर 110 डिग्री. आता फर्स्ट आपण ह्याची काय रफ डायग्राम कशी आहे ते बघूया. आता 110 डिग्री म्हणजे हे असं येणार आहे. राईट. असा सर्कल येणार आहे. ओके.
नंतर टी इथं येणार आहे, टी, राईट, कारण बघा हे बरोबर हे मीडियमला आहे, त्यामुळे इथं 110 डिग्री, एन टी एस, राईट. आणि एन टी हे अंतर आहे 5.7 सेंटीमीटर. ओके. आणि टी एस हे अंतर किती आहे 7.5 सेंटीमीटर. आता ही रफ डायग्राम फक्त आपल्याला काय कसं म्हणजे ट्रायंगल ड्रॉ करायचा त्यासाठी फक्त काढून घ्यायची आहे. ओके. नंतर तुम्ही काय म्हणजे रफ केली तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आता आपण काय काढूया तर टी एस 7.5 सेंटीमीटर घेऊया. ओके. टी एस 7.5 सेंटीमीटर घेऊ. बघा मी किती घेते 7.5. नाही काय आता लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. टी एस 7.5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय आता अँगल हा काढायचा आहे 110 डिग्रीचा. आता अँगल काढून घेऊया. हा 110 डिग्रीचा, बरोबर असं इकडे येणार आहे, राईट. हा कितीचा झालेला आहे 110 डिग्रीचा अँगल झालेला आहे. ओके. नंतर आपल्याला बघा आता एन टी किती काढायचं आहे तर 5.7 सेंटीमीटर. आता कंपासमध्ये अंतर घेतलं तरी चालेल, नाही तर डायरेक्ट स्केलच्या मदतीनेही आपण काढू शकतो. 5.7, राईट. 5.7 म्हणजे बघा आता इथं किती कुठपर्यंत होत आहे 7. ओके. 7 आणि इथंपर्यंत झालेलं आहे, राईट. आणि हे आपल्याला आता काय जॉईन करून घ्यायचं आहे. मी हे काय जॉईन करून घेत आहे. ओके. हे 2 मिनिट मी इरेज करते. आणि हा कोणता पॉईंट आला एन, राईट. आणि हे किती एन टी हे किती झालेलं आहे तर 5.7 सेंटीमीटर. ओके. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर इन सर्कल आणि सर्कम सर्कल काढायचं आहे. फर्स्ट आपण इन सर्कल काढूया. त्यासाठी आपल्याला काय कोणत्याही 2 अँगलचे बायसेक्टर काढायचे आहेत. ओके. आता आपण ह्या 2 अँगलचे बायसेक्टर काढूया, कारण ते आपल्यासाठी काय इझी जाईल. ओके. असा इकडे एक आर्क काढला, तसाच सेम ह्या अंतरावरती इकडे हे एक आर्क काढून घ्यायचं आहे. ओके. नंतर अंतर थोडंसं वाढून घ्यायचं आहे, राईट. आणि नंतर मी इथे एक आर्क काढते, तसाच ह्या पॉईंटवरून इकडेही एक आर्क काढायचा आहे. नंतर हे आपल्याला काय जॉईन करून घ्यायचं आहे. ओके. राईट. नंतर आपण यस ह्या पॉईंटवरून काय आर्क काढूया, राईट. नंतर आपल्याला काय अंतर वाढवायचे आहे. नंतर मी इथे एक आर्क काढला, तसंच ह्या पॉईंटवरून इकडंही आर्क काढून घ्यायचा आहे. ओके. आणि नंतर हे आपल्याला काय जॉईन करायचं आहे. राईट. नंतर आपल्याला काय ह्या पॉईंट पासून काय ह्या लाईनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी मी काय सेट स्क्वेअरचा यूज करत आहे. बघा आता ओके. हा काय परपेंडिक्युलर ड्रॉ झालेला आहे.
नंतर कंपासमध्ये इथून इथपर्यंतचे अंतर घ्यायचं आहे आणि इनसर्कल काढायचं आहे. ओके, बघा आता बरोबर एवढं अंतर घ्यायचं आहे आणि इनसर्कल ड्रॉ करायचं आहे. ओके, आपल्याला काय असा इनसर्कल काढून घ्यायचं आहे. राईट, आपला काही इनसर्कल झालेला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्कल काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्याही म्हणजे 2 साईडचे बायसेक्टर घ्यावे लागणार आहेत. राईट, आता बघूया आपण फर्स्ट TS ह्या साईडचं बायसेक्टर काढून घेऊया. म्हणजे ह्याचं काय हाफपेक्षा अंतर जास्त घ्यायचं आहे आपल्याला. राईट, आणि इथं जसा आर्क काढला तसंच ह्या साईडलाही काढून घ्यायचं आहे. ओके, आणि नंतर ह्या पॉइंटवरून इथं जसा आर्क काढला तसंच ही खालीही काढून घ्यायचं आहे. ओके, आणि हे काय जॉईन करायचे आहेत पॉइंट्स आहेत ते आपल्याला आता. राईट, नंतर आता ह्या साईडचा आता आपण NT ह्या साईडचा एक काढून घेऊया. ओके, आता इथंही हाफपेक्षा आपल्याला काही जास्त अंतर घ्यायचं आहे आणि जसा इथं आर्क काढला ह्या साईडला तसंच इकडंही काढून घ्यायचं आहे. ओके, नंतर ह्या पॉईंटमधून बरोबर N ह्या पॉईंटमधून ह्या आर्कला इंटरसेक्ट करायचं आहे. तसंच ह्या साईडलाही इंटरसेक्ट करायचं आहे. राईट, आणि नंतर हे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. राईट, ओके, आणि आपल्याला हे काय करायचं आहे तर हे लाईन्स आहेत ह्या वाढवायच्या आहेत. राईट, हे लाईन काय आपण वाढवून घेतलेले आहेत. राईट, आता आपण ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपासून N ह्या याच्यावरती एवढं अंतर घेऊन आपल्याला काय सर्कल ड्रॉ करायचं आहे. बघूया आता सही येतोय का हा. ओके, राईट, आता तुम्ही बघितलात तर सर्कल झालेला आहे आपला. राईट, N या पॉईंटवरती छेदला गेलेला आहे, नंतर T या पॉईंटवरती, नंतर S या पॉईंटवरती. राईट, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन NTS करायला सांगितलं होतं इन सर्कल आणि सर्कम सर्कल. राईट, ते आपण काय केलेलं आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 4, इन द फिगर C इज द सेंटर ऑफ द सर्कल. Segment QT is a diameter. CT is equal to 13. CP is equal to 5. Find the length of chord RES. आता आपल्याला ह्या फिगरमध्ये सेंटर C सांगितलेला आहे आणि QT हा काय आहे डायमीटर आहे. राईट, आणि CT हे अंतर किती सांगितलेलं आहे 13. ओके, आणि CP आहे 5 म्हणजे CP हे 5 आहे. आणि आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड RES, आणि RES हा कॉर्ड आहे ह्याची लेंथ फाइंड करायची आहे. ओके, आपण फर्स्ट कन्स्ट्रक्शन करायचं आहे. RC आणि R हे पॉईंट्स काय जॉईन करायचे आहेत. हाही काय रेडियस होतोय आणि CT हा 13 आहे, त्यामुळे हाही किती 13 होणार आहे. राईट, आणि नंतर आपण पायथागोरस थेरमचा यूज करून फर्स्ट आपल्याला काय PR हे मेजर फाइंड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय RES हे काय आपण लगेचच काढू शकतो. ओके, फर्स्ट बघा आता काय केलेलं आहे आपण, ड्रॉ सेगमेंट CR. राईट, ही काय सेगमेंट आपण काढलेली आहे, त्यामुळं काय CR इज इक्वल टू CT होणार आहे. हे किती 13 होणार आहे, का तर हे काय रेडियस आहे.
रेडाय ऑफ द सेम सर्कल, राईट. आता इन ट्रायंगल CPR, आता इथं CPR हा काय होणार आहे, राईट अँगल ट्रायंगल होणार आहे, राईट. अँगल CPR 90 डिग्री. मग आता इथं आपल्याला काय, आता पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. बाय पायथागोरस थेरम काय होणार आहे तर CR स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू CP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, राईट. आणि नंतर CR आपल्याला किती दिलेला आहे बघा, आता CR 13, राईट, 13चा स्क्वेअर आणि CP आहे 5चा स्क्वेअर प्लस PRचा आपल्याला काय काढायचं आहे, ॲज इट इज आपण लिहूया. ओके. आणि 13चा स्क्वेअर किती आहे तर 169, देअरफॉर 169 आणि 5चा स्क्वेअर 25 आहे, राईट, प्लस PR स्क्वेअर आणि नंतर 169. आता इथं प्लस आहे, इकडं गेलं की ते काय मायनस होतं, त्यामुळे -25 इज इक्वल टू PRचा स्क्वेअर. ओके. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू, आता 169 - 25 केलं की किती होणार आहे 144, राईट, 144. आणि तुम्ही बघितलं तर 144 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 12चा स्क्वेअर आहे, राईट. PR स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर. म्हणजे आपण हे काय स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. नंतर स्क्वेअर कट होणार आहे आणि PR इज इक्वल टू काय येणार आहे 12 येणार आहे. ओके. आता तुम्ही बघितलं तर इथं काय PR हे 12 आलेलं आहे, राईट. आणि मग ह्याच्या डबल असणार आहे ते RS असणार आहे कॉर्ड, राईट. देअरफॉर आता काय होणार आहे बघा, PR इज इक्वल टू, देअरफॉर RS इज इक्वल टू 2 × PR होणार आहे, राईट. म्हणजेच 2 आणि PR आपण 12 काढलेलं आहे, 12 म्हणजेच किती झालं 12 व 2 = 24, राईट. म्हणजे RS किती आलेला आहे, RS इज इक्वल टू 24. म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ, देअरफॉर लेंथ ऑफ कॉर्ड RS इज किती आलं 24. ओके. आपलं हे काय आन्सर आलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4. In the figure, P is center of the circle. Chord AB and chord CD intersect on the diameter at the point E. If angle AEP is equal to angle DEP, then prove that AB is equal to CD. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे, त्याच्यामध्ये सेंटर P आहे, राईट, सर्कलचा, आणि कॉर्ड आहे AB आणि CD, आणि तो इंटरसेक्ट झालेला आहे तर डायमीटरच्या पॉईंट E मध्ये. हा डायमीटर आहे, पॉईंट E मध्ये काय इंटरसेक्ट झालेले आहे, दोन कॉर्ड आहेत ते. आणि काय सांगितलेलं आहे तर जर इफ म्हणजे जर अँगल AEP इज इक्वल टू अँगल DEP हे जर असं असेल, म्हणजे याचं मेजरमेंट सेम असेल, तर प्रूव्ह करायचं आहे AB इज इक्वल टू CD. AB इज इक्वल टू CD. ओके. हे म्हणजे दोन कॉर्ड आहेत, हे काय सेम आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट आपल्याला त्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. बघा आता मी इथं केलेलं आहे PM आणि PN, हे आपल्याला काय असं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहेत. फर्स्ट आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे ते लिहून घेऊया. ओके. कन्स्ट्रक्शन बघा आता काय केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट कोणती काढलेली आहे आपण PM. ओके. PM परपेंडिक्युलर कशाला आहे तर कॉर्ड AB ला, कॉर्ड AB, राईट. आणि त्यामुळं काय होतंय सच दॅट त्यामुळं AMB एका लाईनवरती येतात, राईट. AM
बी. ओके. आणि तसंच अजून एक केलेली आहे PN, ही एक सेगमेंट काढलेली आहे. ड्रॉ सेगमेंट PN आणि परपेंडिक्युलर कशाला झालेली आहे तर कॉर्ड DC ला, कॉर्ड CD. ओके, CD DC सेमच होते. सच दॅट, त्यामुळे काय होते सच दॅट C and D, C and D हे काय एका लाईनवरती येतात. ओके, आता आपण प्रूव्ह करूया. इन ट्रायंगल PEM. ओके, PEM and ट्रायंगल PEN या दोन ट्रायंगलमध्ये तुम्ही बघितलं तर PE ही काही कॉमन साईड आहे, त्यामुळे ती काही कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेगमेंट PE कॉन्ग्रुएंट सेगमेंट PE, का तर ही काय कॉमन साईड आहे. ओके, कॉमन साईड. आणि नंतर बघितलं तर तुम्ही PEM कॉन्ग्रुएंट PEN होणार आहे, का तर आपल्याला हे काही गिवन दिलेलं आहे. अँगल PEM कॉन्ग्रुएंट अँगल PEN हे आपल्याला काय गिवन दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा आता काय होतंय. देअरफोर आता तुम्ही बघितलं तर PNE आणि PME हे काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत, का तर हे काय 90 डिग्रीचे अँगल्स आहेत. अँगल PNE कॉन्ग्रुएंट काय होणार आहे तर अँगल PME, का तर काय इच मेजर किती आहेत 90 डिग्री, राईट. इच मेजर्स 90 डिग्री. ओके, नंतर देअरफोर आता बघा ट्रायंगल PEM आणि ट्रायंगल PEN ह्यामध्ये SAA ह्या टेस्टनुसार हेही कॉन्ग्रुएंट असणार आहे. तुम्ही बघितलं तर आता साइड अँगल राईट, ह्या टेस्टनुसार काय हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ट्रायंगल PEM कॉन्ग्रुएंट असणार आहे ट्रायंगल PEN, का तर बाय SAA ह्या टेस्टनुसार. ओके, नंतर देअरफोर सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट असणार आहे सेगमेंट PN ला, राईट. PM ही कशाला कॉन्ग्रुएंट असणार आहे PN ला, का तर CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. ओके, नंतर देअरफोर त्यामुळं PM इज इक्वल टू PN होणार आहे, का तर हे काय कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळं, राईट. देअरफोर आता PM आणि PN हे सेम असल्यामुळं काय होणार आहे तर कॉर्ड AB इज इक्वल टू कॉर्ड CD होणार आहे, राईट. देअरफोर बघा काय होतंय, कॉर्ड AB इज इक्वल टू कॉर्ड CD, का तर the chords of a circle equidistant, right, equidistant from the center of a circle are काय असतात कॉन्ग्रुएंट. ओके, देअरफोर त्यामुळं काय होतंय तर AB, देअरफोर AB इज इक्वल टू CD. आपल्याला काय हे प्रूव्ह करायचं होतं, आपण काय केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5. इन द फिगर CD इज ए डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O. म्हणजे ह्या फिगरमध्ये सेंटर O आहे आणि डायमीटर दिलेला आहे CD. आणि डायमीटर CD इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB ॲट पॉइंट E.
आणि डायमीटर CD आहे हा परपेंडिक्युलर आहे कॉर्ड AB ला पॉइंट E या पॉइंटवरती. ओके, सो दॅट ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्केल्स ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आहे तर ABC ट्रायंगल आहे हा आयसोस्केल्स ट्रायंगल आहे. आयसोस्केल्स ट्रायंगल्स म्हणजे काय तर ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड सेम असणं. ओके, फर्स्ट प्रूव्ह करूयात आपण. बघा आता डायमीटर CD इज ए परपेंडिक्युलर. डायमीटर CD इज परपेंडिक्युलर म्हणजे हे जे लिहिलेलं आहे ॲज इट इज लिहून घेऊया. परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB राईट ॲट पॉइंट E. त्यामुळे काय होणार आहे देअरफॉर सेगमेंट OE परपेंडिक्युलर कॉर्ड AB राईट. का तर तुम्ही बघितलं तर आता CD परपेंडिक्युलर आहे त्यामुळे त्याच लाईनवरती O हा पॉईंट आलेला आहे त्यामुळे OE हाही काय परपेंडिक्युलर असणार आहे कॉर्ड AB ला. ओके, देअरफॉर त्यामुळे AE इज इक्वल टू EB होणार आहे म्हणजे दोन्हीही सेम असणार आहे मेजरमेंट. ओके, AE इज इक्वल टू BE आणि आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. ओके, नंतर इन ट्रायंगल CEA अँड ट्रायंगल CEB म्हणजे आता बघा CEA आणि CEB ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर CE ही काय कॉमन साइड आहे त्यामुळे ही काय कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेगमेंट CE कॉन्ग्रुएंट सेगमेंट CE का तर ही काय कॉमन साइड आहे. ओके, कॉमन साइड. आणि नंतर हे दोन म्हणजे अँगल आहेत हेही काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत का तर हे काय राईट अँगल ट्रायंगल आहेत 90 डिग्रीचे. ओके, अँगल CEA कॉन्ग्रुएंट अँगल CEB राईट म्हणजे का तर इच मेजर्स 90 डिग्री. ओके, आणि नंतर बघा आता त्यामुळे देअरफॉर काय होत आहे सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE होणार आहे इक्वेशन 1 वरून. ओके, आपण हे आधी काय बघितलं होतं. सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE आपण काय हे इक्वेशन 1 वरून घेतलेलं आहे फ्रॉम 1. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे तर ट्रायंगल CEA आणि ट्रायंगल CEB हे काय कॉन्ग्रुएंट होणार आहेत तर SAS या टेस्टनुसार साइड अँगल म्हणजेच SAS या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके, ट्रायंगल CEA ओके कॉन्ग्रुएंट होणार आहे ट्रायंगल CEB ला बाय SAS टेस्ट. ओके, नंतर देअरफॉर सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट होणार आहे सेगमेंट BC ला का तर हे कॉन्ग्रुएंट असल्यामुळे ह्याच्या साइड ही काय AC आणि BC ही काय कॉन्ग्रुएंट होणार आहे. ओके, बाय कशानुसार तर CSCT करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, देअरफॉर त्यामुळे आता आपल्याला काय ABC हा आयसोस्केल्स ट्रायंगल आहे हा प्रूव्ह करायचा होता ते प्रूव्ह केलं का तर हे दोन साइड त्याच्या काय कॉन्ग्रुएंट आहेत. ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्केल्स ट्रायंगल. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले बघा प्रॉब्लेम सेट 6 शिकवून काय फुल सॉल्व्ह झाला आहे. जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.